झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपल्याला पंजाबी आलू पराठा बनवायचा आहे। बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ झाला नाही का, तर मी राजकोटला आपली मसाला बारीक करण्याची मशीन पाहण्यासाठी गेले होते, त्यामुळे माझे 4-5 दिवस तिकडेच गेले। म्हणून आज पंजाबी आलू पराठ्याची रेसिपी टाकणार आहे। आलू पराठ्यासाठी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेले आहे, 6 चमचे बेसन पीठ आहे, चवीनुसार मीठ आहे, 2 चमचे तूप आहे। आता पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। पाणी आपलं प्रमाणातच घ्यायचे, जेवढं लागेल तेवढं। पाण्याचं मी काही प्रमाण सांगितलेलं नाहीये। आता आपल्याला हे 2 चमचे तूप घेतलेलं त्याला लावून ठेवायचंय पिठाला। असंच झाकून ठेवायचे जरा वेळ। एक उकडून घेतलाय, त्याची साल काढलेली आहे। 2 चमचे बडीशेप आहे, पावडर केलेली आहे। 2 चमचे मिरची पावडर आहे, 1 चमचा चाट मसाला आहे, 2 चमचे धना पावडर आहे, 3 चमचे जिरी पावडर आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे, अर्धा चमचा हिंग आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा आमचूर पावडर आहे, 2 चमचे कस्तुरी मेथी आहे, 3 हिरव्या मिरच्या आहे, 1 इंच आलं आहे, चवीनुसार मीठ आहे, 1 चमचा साखर आहे, अर्धी वाटी कोथिंबीर आहे। एवढं यासाठी लागणारं साहित्य। मिरची आणि आलं आपल्याला थोडंसं आबडधोबड टेचून घ्यायचे। आता आपल्याला बटाटा आहे ना, हा खिसून घ्यायचा आहे। बटाटे पूर्ण थंड झालेले आहेत, त्यामुळे भाजी चिकट नाही होणार। बटाटा आता आपला खिसून झालेला आहे। आता एक एक साहित्य त्याच्यात टाकून आपण मिक्स करूयात। बडीशेप पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, काश्मीरी मिरची पावडर, हिंग, चाट मसाला, आमचूर पावडर, मिरची आणि आल्याची पेस्ट केलेली आहे, चवीनुसार मीठ आहे, साखर आहे, कस्तुरी मेथी आपल्याला जराशी चुरगळून टाकायची आहे, कोथिंबीर। ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे।
पराठ्याची भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण पराठे बनवायला घेऊया। आता आपण या भाजीच्या थोड्या गोळ्या तयार करूया। पराठा मी लाटून पाहिलेला आहे, व्यवस्थित येतो का पाहिलाय, पण छान आलेला आहे। आपण पुरणपोळीचं कसं सारण भरतो त्या प्रमाणातच याचं पण भरायचंय। छान फुगलेली आहे, त्याच्यामुळे ते लेयर पण चांगले येणार। तर काढून घेऊया। थोडंसं तूप लावून घ्यायचं खाली, नंतर थोडंसं पीठ घालायचं आणि ही गोळी याच्यात ठेवायची। हे वरती पीठ आलेलं काढून ठेवायचं। थोडीशी हातावरच जराशी चपटी करून घ्यायची। सुरुवातीला जरा हलक्या हातानेच लाटायची आहे। जास्त पातळ नाही लाटायचा पराठा, थोडा जाडच ठेवायचा। पराठे आपले आता तयार झालेले आहेत। शेवटचा आहे हा।
पंजाब साईडला तूपच जास्त करून वापरतात. मी दोन्ही पण वापरलेले, तेल तूप. गॅस बंद करूया. पराठे करून झालेले आहेत. आलू पराठा आपला तयार झालेला आहे. आता याच्यासोबत आम्ही दही आणि मिक्स व्हेज लोणचं खाणार आहे आलू पराठ्यासोबत. तुम्ही पण अशाच पद्धतीने आलू पराठे करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.